तर मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या संदर्भात ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशींनी केलेल्या खुलाशाच्या नंतर आता संजय राऊतांनी सरकारवरती निशाणा साधलाय। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे, बघूयात। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने केली आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कसे मराठी भाषेचे तारक आहोत, संरक्षक आहोत, प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटले, पण प्रत्यक्षात अजूनही त्या संदर्भातला सरकारी आदेश निघाला नाही, निघू शकला नाही। अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता, त्यातल्या काही भाषांच्या संदर्भात GR निघालाय, पण अद्याप मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजात भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य आहे। हो, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला, मात्र त्या संदर्भात GR निघाला नसल्यामुळे साहित्यिकांनी देखील प्रश्न उपस्थित केले। मला असं वाटतं की अनेक वेळा अनेक लोक या संदर्भातली योग्य माहिती न घेता त्याच्यावर बोलत असतात। सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात, त्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारने आपल्याला दिला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।